ओके, सो आज आपण गप्पा मारणार आहे. आपण असं करूयात, कुठल्या विषयावर बरं बोलूयात आपण? शाळा. शाळा या विषयावर. तुझी शाळा कोणती आहे मग? अभिनव. अभिनव शाळा. अरे तुझं नाव तर राहीलच, तुझं पूर्ण नाव सांग बरं. माझं नाव आहे अवधूत अभिजित भाटे. अवधूत अभिजित भाटे. ओके, आणि तू कुठे राहतो? नियर दूरदर्शन केंद्र. अच्छा, पुण्यात दूरदर्शन केंद्र आहे? हा, दूरदर्शन केंद्र. MIT कॉलेज बॅक गेट. मग तिथून असं सरळ गेलं की अशी एक पहिलीच गल्ली आहे, त्याच्यामध्ये पहिलंच घर आमचं. ओके, मग शाळेत कसं जातो तू? व्हॅन येते. व्हॅन येते. व्हॅनच्या काकांचं नाव काय आहे? शिवाजी. शिवाजी काका व्हॅन चालवतात आणि तुला रोज शाळेत घेऊन जातात. किती वाजता नेतात शाळेमध्ये? 8:30. सकाळी 8:30 वाजता. मग तू उठतो किती वाजता? 7. 7 वाजता उठतो आणि 8:30 वाजता शाळेत जातो. ओके, आणि व्हॅन मध्ये किती जण असतात रे? कधी कधी 8 असतात किंवा कधी कधी 10 असतात. म्हणजे 2 माणसं कमी असतात नेहमी. मला एक सांग, तू कितीदा गैरहजर असतोस? म्हणजे शाळेमध्ये अब्सेंट किती वेळेस असतो तू? आताशी फक्त 5 वेळा. ह्या 5 वेळेस तू का गेला नाही शाळेमध्ये? एकदा आठवतं मला की मला बरं नव्हतं, पण 3दा नाही आठवत काय कशामुळे. नाही, एकदाच सांगितलंस तू मला, एकदा बरं नव्हतं. आणि एकदा बाहेर मुंजीला गेलो होतो. मुंजीला गेला का? मित्राच्या. मित्राच्या मुंजीला. काय केलंस मग तिथे मुंजीला जाऊन तू? ते काही नाही, माझ्या मित्रांबरोबर खेळलो त्याची सगळी मुंजी होईपर्यंत. आणि त्यांच्याकडे काय असतं, फक्त स्टेजवर सगळं मुंज करतात. हो. हो. तुझी मुंज कधी करणार आहेस तू? अजून पुढच्या वर्षी 11 फेब्रुवारी. हो, पण का करायची मुंज? गुड ओव्हर इव्हल. गुड ओव्हर इव्हल. ओके, म्हणजे काय असतं बाबा? म्हणजे चांगलं वाईट वर हावी होत. अच्छा, म्हणजे मग आता वाईट काय काय आहे? वाईट मुंज का करतात माहितीये का? मुंज करतात स्वावलंबनासाठी. कशासाठी करतात? स्वावलंबन. एक संस्कार आहे, आपले जे काही 16 संस्कार आहेत त्यातला एक संस्कार आहे. संस्कार म्हणजे काय? एक विधी. 16 संस्कारांपैकी एक विधी आहे, जो विधी केला जातो. मग त्या विधीमध्ये आपल्याला काय काय सांगितलं जातं? तर आजपासून आईच्या ताटामध्ये जेवायचं नाही, आई भरवणार नाही, उघड्याने आंघोळ करायची नाही, अभ्यास करायचा, मोठ्यांचा आदर करायचा, गुरुगृही जायचं. मग तू जाणार आहेस का गुरुगृही? नाही. का?
अरे मग शिक्षण कसं मिळणार? शाळा आहे ना आपली. हा, मग शिक्षणासाठी शाळेत जातोस का तू? हो. अच्छा, कुठले कुठले विषय शिकतोस तू? इंग्लिश, मॅथ्स, मराठी, सायन्स, म्युझिक, आर्ट आणि क्राफ्ट. मग इंग्लिशला मराठीमध्ये काय म्हणतात? इंग्रजी. इंग्रजी म्हणतात. आणि मराठीला मराठीत काय म्हणतात? मराठी. आणि मग इंग्रजीत काय म्हणतात? मराठी. आता हे बघ, इंग्लिशला मराठीमध्ये इंग्रजी म्हणतात, तसं मराठीला मराठीत मराठी म्हणतात, तर इंग्रजीमध्ये काय म्हणतात? नाही नाही माहिती. बर, मग मॅथ्सला मराठीमध्ये काय म्हणतात? गणित म्हणतात. गणित. ओके. बरं, हिस्ट्रीला काय म्हणतात? हिस्ट्री आम्हाला नाही येत. मराठीत? ते आम्हाला हिस्ट्रीचं नाही माहित. आम्हाला तर हिस्ट्री नाही आहे. हिस्ट्री नाही, पण हिस्ट्री असते का नाही? असते आमच्या शाळेत, पण आता पहिली सेकंडला सुरू होते आमची हिस्ट्री. सेकंडला सुरू होते, म्हणजे आता पुढच्या वर्षी तुझी हिस्ट्री सुरू होईल. काय असतं बरं हिस्ट्रीमध्ये? लेसन्स. कसले लेसन्स असतात? माझी ताई शाळेत जाते ना, तर ती 4थी मध्ये आहे, म्हणून तिला हिस्ट्री माहिती आहे. मग आता एक सिनेमा आलाय ना कुठला तरी? कुठला? एक मराठी सिनेमा आलाय कुठला मी तरी? सिनेमा बघत नाही. नाही? मग तू टीव्ही पाहतोस का नाही? मी डायनासोर वर्ल्ड बघतो. अच्छा, आणि मोबाईल पाहतोस का नाही? नाही, मला आई मोबाईलच अलाउड करत नाही. मला पण मोबाईल. ही आई काय करते रे? आई तिचं एक चॅनल आहे. आईचं एक चॅनल आहे? मम्मम टीव्ही. काय काय? मम्मम टीव्ही नावाचं एक चॅनल आहे. मम्मम टीव्ही नावाचं एक चॅनल हा, आहे. तर ती ते चालवते. आता म्हणजे कसं चालवते? कसं हाताला धरून चालवते? मग ती सगळ्या गोष्टी ते स्वतः लिहिते. मग स्वतः म्हणजे तुझी आई लेखिका पण आहे? हा. काय नाव तुझ्या आईचं? आरती. आरती. ओके. मग ती ते गोष्टी लिहिते. मग त्याच्यानंतर त्याच्या अॅनिमेटरला ती गोष्ट पाठवते. मग तो अॅनिमेटर सगळी ती गोष्ट अॅनिमेट करतो. मग ते त्याच्यामधल्या चुका काढते. मग तो परत अॅनिमेट करतो आणि मग त्याच्यानंतर ती लॅपटॉपवर टाकून ती युट्यूबवर टाकते त्या गोष्टी. तिला आता 5,000 लाख आहेत. 5,000 लाख व्ह्यूज. अच्छा, व्ह्युअर्स आहेत का व्ह्यूज आहेत? व्ह्यूज. एवढ्या लोकांनी तिचं चॅनल पाहिलंय. वा, भारी की. मग त्या सगळ्या गोष्टी तुला माहिती असतील की आईने लिहिलेल्या? नाही, पण मी विसरलं आता गोष्ट. मला एकच गोष्ट आठवते. सुरवंट आठवते. ती काय सुरवंट नावाची गोष्ट? सुरवंटाची प्रोसेस कशी होते आणि सुरवंटाचा ऍडव्हेंचर, म्हणजे तो कसा एका फ्लॉवर मध्ये लपतो. मग कसा एक मुलगा त्याला घेऊन जातो ते फ्लॉवर बरोबर. मग तो धुताना त्याला ती आई सापडते आणि मग तो ते फ्लॉवर खाली फेकून देतो. मग त्याची प्रोसेस. मग त्या मुलाची आई त्या सुरवंटाला घेऊन कडीपत्त्याच्या झाडाला ठेवते. मग तो ती पानं खाऊन तो एक सुंदर फुलपाखरू होतं आणि मग त्याच्यानंतर तो कडीपत्त्याच्या झाडावर अंडी घालतो. म्हणजे सुरवंट म्हणजे फुलपाखरू का? हो, सुरवंट म्हणजे विषारी फुलपाखरू, ज्याला या साईडला खरं तोंड असतं आणि त्या साईडला खोटं तोंड असतं. अच्छा, म्हणजे प्राण्यांना वाटेल की तो आपल्याला बघतोय, पक्ष्यांना वाटेल. असं चालतं का ते? सुरवंट. सुरवंट असं चालतं. अच्छा, कुठल्या रंगाचं असतं सुरवंट? हिरवा असू शकतो, काळा असू शकतो, किंवा पण मग सुरवंट पाहून आपल्याला असं लक्षात येतं का की फुलपाखरू कुठल्या रंगाचं तयार होणार आहे? असं नाही, कुठल्याही रंगाचं असू शकतो. तू पाहिलंय सुरवंट? हो, आमच्या गाड्यामध्ये एवढा मोठा होता. आमच्या मालांना इथे चावलाय. हो, काटे काटे पण असतात सुरवंटाला? चावला ना हॉस्पिटल मध्ये. हो, तू गेलायस का कधी हॉस्पिटल मध्ये? हो, एकदा रात्री मला बरं नव्हतं. डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये? काय झालं होतं तुला त्यावेळेस?
फक्त घशासाठी हॉस्पिटलमध्ये गेला तू? बोलताच एक शब्द पण बोलता येत नव्हतं मला. पण मग तुला कसं हे कळलं की गं. तुला बोलतात नाही? मी असं बोलत होतो त्याच्यानंतर एकदम गायब झाले असं मला. समजा आता तुला बोलता येत नाही तर कसा आवाज येईल बरं बघूया.